भारतीय राज्यघटनेमध्ये आपण मूलभूत हक्क हे प्रकरण सुरू केलेलं आहे. आणि मूलभूत हक्काचा विचार करताना त्यातली सुरुवातीची काही कलमं जे आहेत, त्याचबरोबर समानतेचा जो हक्क आहे तो आपण पाहिलेला आहे. कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 18 अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. आणि त्या पुढचा जो काय भाग आहे तो आहे कलम क्रमांक 19. या कलम क्रमांक 19चा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे, की ज्यामध्ये भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विविक्षित हक्कांचे संरक्षण हा जो काही घटक आहे तो घटक आपण आज पाहणार आहोत. जर पाठिंबाचा तास आपण जर पाहिला तर त्या पाठिंबाच्या तासाला जी दोन महत्त्वाचे कलम आपण पाहिलेले आहेत, तर त्यामध्ये कलम क्रमांक 17 अस्पृश्यता निवारण असेल आणि कलम क्रमांक 18 जे आहेत हे किताब नष्ट करणे, अशी दोन कलमं जे आहेत ही दोन कलमं आपण मागच्या तासाला पाहिलेली आहेत. आणि त्यातला जो पहिला जो काही घटक किंवा पहिला जो गट आहे समानतेचा हक्काचा जो काही गट आहे, या गटाचा आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. म्हणजे कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18 पूर्ण अभ्यास जो आहे 5 कलमं जे ती 5 कलमं आपण अगदी व्यवस्थित पाहिलेली आहेत. आज आपल्याला पाहत असताना कलम क्रमांक 19 ते कलम क्रमांक 22 अभ्यास करायचा आहे. आता कलम क्रमांक 19 काय आहे, तर कलम क्रमांक 19 ते कलम क्रमांक 22 स्वातंत्र्याचे हक्क आहेत. त्यापैकी 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विविक्षित हक्कांचे संरक्षण हा जो काय भाग आहे तो भाग त्यामध्ये. म्हणजे आपण थोडक्यामध्ये कलम क्रमांक 19 ते 22 हे स्वातंत्र्याचे हक्क कोणते येतात ते आपण पाहूया. 19 आपण आत्ता पाहिलं तर त्यामध्ये भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विविक्षित हक्कांचे संरक्षण. कलम क्रमांक 20 आपण जर पाहिलं तर अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. कलम क्रमांक 21 जर पाहिलं तर त्यामध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्यांचे संरक्षण. 21A शिक्षणाचा हक्क आणि 22J ती विविक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. अशी जी 5 कलमं आहेत ही 5 कलमं ह्या स्वातंत्र्याचा जो काय हक्क आहे त्या हक्कामध्ये येणार आहे. तर त्यातला पहिला जो काय हक्क आहे तो आपण आज सुरू करतोय. कलम क्रमांक 19 ते 22 स्वातंत्र्याचे हक्क. त्यामध्ये कलम क्रमांक 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विविक्षित हक्कांचे संरक्षण हे आपण आता सुरू करतोय. आता कलम क्रमांक 19 जर पाहिलं तर कलम क्रमांक 19(1) नुसार भारतीय जी घटना आहे त्या भारतीय घटनेने सर्व नागरिकांना पुढील 6 स्वरूपाची स्वातंत्र्य प्रदान केलेली आहेत. मूळ घटनेचा विचार केला तर मूळ घटनेमध्ये किती स्वातंत्र्य होते, तर 7 स्वातंत्र्य होते. पण सध्या आपण आत्ता जर विचार केला तर कलम क्रमांक 19 अन्वये 6 स्वरूपाची स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले. त्यातला पहिला भाग आपण जर पाहिला तर पहिला आहे भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क. दुसरा जर पाहिला तर दुसरा आहे शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. तिसरा आहे संघटना किंवा संघ स्थापन करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. चौथा आहे मुक्तपणे संचार करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. पाचवा आहे कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. आणि सहावा आहे कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. म्हणजे कलम क्रमांक 19(1) नुसार ही 6 स्वरूपाची स्वातंत्र्य जे आहेत ही दिलेली आहेत. पुन्हा एकदा आपण बघूया एकूण 6 स्वरूपाचे स्वातंत्र्य कोणकोणते आहेत. तर त्यातला पहिला आपण जर बघितला तर भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क. दुसरा आहे शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. तिसरा आहे संघटना किंवा संघ स्थापन करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. चौथा आहे मुक्तपणे संचार करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. पाचवा आहे कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. आणि सहावा आहे कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. म्हणजे असे एकूण 6 हक्क जे आहेत त्यापैकी आपण चौथा आणि पाचवा आपण जर पाहिला मुक्तपणे संचार करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क असेल किंवा कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा स्वातंत्र्याचा हक्क असेल तर तो भारतीय राज्यक्षेत्रामध्ये आहे. म्हणजे भारतीय राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा स्वातंत्र्याचा हक्क आहे. म्हणजे असे एकूण 6 स्वरूपाचे जी स्वातंत्र्य आहेत ही स्वातंत्र्य कलम क्रमांक 19 नुसार प्राप्त झालेत. आता मूळ घटना आपण जर पाहिली तर मूळ घटनेमध्ये किती स्वातंत्र्य होते, तर मूळ घटनेमध्ये एकूण 7 स्वातंत्र्याचा समावेश होता. जी मूळ घटना होती त्या मूळ घटनेमध्ये 7 स्वरूपाचे स्वातंत्र्य होते. पण 44वी घटना दुरुस्ती 1978 द्वारे संपत्ती प्रदान करणे, धारण करणे व विक्री करणे यांच्या स्वातंत्र्याचा हक्क वगळण्यात आलेला आहे. म्हणजे आपण ह्या स्वातंत्र्याचा विचार करताना कलम क्रमांक 19चा आपण जेव्हा विचार करतोय तर त्या कलम क्रमांक 19 सध्या किती स्वरूपाची स्वातंत्र्य प्रदान आहेत, तर सध्या 6 स्वरूपाची स्वातंत्र्य जे आहेत ही प्रदान करण्यात आलेली आहेत. पण प्रत्यक्षामध्ये आपण जर घटना जर पाहिली मूळ घटना तर त्या मूळ घटनेमध्ये एकूण 7 स्वरूपाची जे स्वातंत्र्य आहेत ही स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले होते. मात्र जी 44वी घटना दुरुस्ती झाली
1978ला, तर त्या 44व्या घटनादुरुस्तीनं एक हक्क किंवा एक स्वरूपाचं स्वातंत्र्य जे हे वगळण्यात आलं. कोणतं? तर त्या ठिकाणी संपत्ती संपादन करणे, धारण करणे व विक्री करणे यांच्या स्वातंत्र्याचा हक्क जो आहे हा वगळण्यात आलेला आहे. आणि दुसरा भाग आपण ह्यामध्ये अभ्यास करताना महत्त्वाचा लक्षात काय घ्यायचं आहे की हे जे काही सर्व हक्क आहेत हे हक्क कुणाविरोधात आहेत? तर हे हक्क केवळ राजसंस्थेच्या कृतीविरोधात आहेत. कलम क्रमांक 17 आपण जर पाहिलं तर त्या कलम क्रमांक 17मध्ये दिलेला जो हक्क आहे, मग आपण त्यामध्ये बघताना अस्पृश्यता निर्मूलन असेल तर तो राजसंस्थेच्या विरोधामध्ये पण आहे आणि खाजगी व्यक्तींच्या विरोधामध्ये पण आहे. पण ह्या ठिकाणी आपण विचार करताना कलम क्रमांक 19 आहे, हे कलम क्रमांक 19 कोणासाठी आहे? तर कलम क्रमांक 19 केवळ राजसंस्थेच्या कृतीविरोधात आहे, म्हणजे खाजगी व्यक्तीच्या विरोधात नाही. आणि व्यक्तीची जी काही संकल्पना आहे ही व्यक्तीची संकल्पना देखील कलम क्रमांक 19नुसार संकुचित होत जाते. आपण या अगोदरचे कलम आपण जर पाहिले असेल, समानतेचा हक्क आपण पाहिला, त्या समानतेच्या हक्कामध्ये व्यक्तीची जी काही संकल्पना आहे त्या व्यक्तीच्या संकल्पनेमध्ये निगम असतील, कंपन्या असतील, सार्वजनिक महामंडळ असतील, इतर संस्था असतील, कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील, तर या सर्वांचा जो काही समावेश आहे एक लीगल पर्सन म्हणून त्यामध्ये केलेला होता, म्हणजे कायदेशीर व्यक्ती म्हणून केलेला होता. पण कलम क्रमांक 19चा विचार करताना व्यक्तीची जी काही संकल्पना आहे ही फक्त मनुष्यापुरती मर्यादित आहे. म्हणजे ह्यामध्ये विचार करताना व्यक्ती म्हणजे फक्त व्यक्ती आहे, तर व्यक्ती म्हणजे कायदेशीर व्यक्ती नाही. कायदेशीर व्यक्ती म्हणजे कोण? तर कंपनी. एखादा व्यक्ती ज्या पद्धतीने व्यवहार करत असतोय तर त्याच पद्धतीचे काही व्यवहार आहेत ही कंपनी असेल किंवा निगम असेल, महामंडळ असेल, हे करत असतं. पण ह्यामध्ये विचार करताना कलम क्रमांक 19 जो आहे हा फक्त व्यक्तींशी मर्यादित आहे. आणि व्यक्ती म्हणजे काय असेल? तर व्यक्ती म्हणजे मनुष्य असेल, म्हणजे भागधारक असतील, कंपनी असणार नाही. तर कंपनीचे जे काही भागधारक आहेत तर त्यांचा समावेश जो आहे तो ह्यामध्ये असेल. आणि हा हक्क कुणासाठी आहे? तर हा हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहे. जे भारतीय नागरिक आहेत तर ह्या भारतीय नागरिकांना हा हक्क उपलब्ध आहे. परकीय नागरिकांना उपलब्ध नाहीत. ते शत्रू परकीय असतील किंवा मित्र परकीय असतील, हे कुणासाठी देखील उपलब्ध नाही. हे फक्त कुणाला आहे? तर भारतीय नागरिक जे तर ह्या भारतीय नागरिकापुरतं हे मर्यादित आहे. बघा, ह्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. कलम क्रमांक 19(1) नुसार 6 स्वरूपाची स्वातंत्र्य आता प्रदान केलेत. मूळ घटनेचा विचार जर केला तर मूळ घटनेमध्ये किती स्वातंत्र्य होते? तर 7 स्वरूपाचे स्वातंत्र्य होते. 44वी घटनादुरुस्ती 1978, तर ह्या घटनेनं संपत्ती प्रदान करणे, धारण करणे, विक्री करणे यांच्या स्वातंत्र्याचा हक्क त्यामध्ये वगळण्यात आला. आणि कलम क्रमांक 19मध्ये जे काही हक्क आहेत तर हे हक्क कोणाविरोधात आहेत? फक्त राजसंस्थेविरोधात आहेत. खाजगी व्यक्तींच्या विरोधामध्ये कलम क्रमांक 19 तुम्हाला संरक्षण प्राप्त करून देत नाही. आणि व्यक्तींची संकल्पना देखील ह्यामध्ये काय होते? संकुचित होणार आहे. व्यक्तीमध्ये कंपनी येणार नाही, म्हणजे व्यक्तीमध्ये कायदेशीर व्यक्ती येणार नाही, फक्त व्यक्ती येणार आहे. तर त्यामुळं कंपनी असेल, निगम असेल, महामंडळ असेल, तर यासारख्या कायदेशीर व्यक्तींना हे कलम क्रमांक 19 जे हे लागू असणार नाही. आणि राजसंस्था यावर पर्याप्त बंधनं देखील राजसंस्थेने त्यामध्ये गाठलेले आहेत. तर हा देखील भाग यामध्ये आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे राजसंस्था या हक्काच्या उपभोगावर पर्याप्त मर्यादा घालू शकते. या मर्यादा केवळ कलम 19मध्ये सांगितलेल्या आधारावर घातल्या जाऊ शकतात, इतर कोणत्याही आधारावर नाही. मग त्यामुळे आपण बघत असताना अनेक जी काही बंधनं आहेत, मर्यादा ज्या आहेत, प्रत्येक जे काही स्वातंत्र्य दिलेले आहे त्यावर देखील काही मर्यादा घातलेत. तर पण ह्या मर्यादा घालताना कलम क्रमांक 19 अनुसारच किंवा त्या आधारावरच मर्यादा ज्या आहेत ह्या मर्यादा घातल्या जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण जे काही प्रास्ताविक आहे ते आपण पाहिलेले. तर आता आपल्याला बघत असताना त्यातला जो काही पहिला जो हक्क आहे, भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे एकूण 6 स्वरूपाचे जे स्वातंत्र्य दिलेले तर त्यातला पहिला जो आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता ह्याचा अर्थ काय होतो बघा? सर्व नागरिकांना आपली मते शब्दाने, लिखाणातून, छापून, चित्राद्वारे आणि इतर मार्गाने व्यक्त करण्याचा हक्क आहे. म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक जो नागरिक आहे ह्या प्रत्येक नागरिकाला आपली मते शब्दाने असतील, लिखाणातून असतील, छापून, चित्राद्वारे किंवा इतर मार्गाने व्यक्त करण्याचा अधिकार आहे. म्हणजे प्रत्येक नागरिक आपला दृष्टिकोन, मत, विश्वास, दृढ विश्वास तोंडी असेल, लेखी, मुद्रित, चित्राद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे मुक्तपणे मांडू शकतोय. आणि भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यात अनेक बाबींचा समावेश होतोय. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्या बाबतीमध्ये सांगितले. पण पहिली बाब ह्यामध्ये लक्षात काय ठेवायचे की ह्यामध्ये काय आहे की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन,
की तुम्हाला भाषण करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, लिखाण करण्याचं स्वातंत्र्य आहे, चित्राद्वारे आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तर ही स्वातंत्र्य जे आहेत हे कलम क्रमांक 19 यातला पहिला भाग जर बघितला तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आलेलं आहे. आता ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं आपलं मत मांडलेलं आहे. म्हणजे भाषण या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण मांडू शकतोय, त्यावर काही मर्यादा आहेत का, तर ते देखील सांगण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न यामध्ये केला आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या मते भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. त्यातला पहिला आपण जर भाग पाहिला तर स्वतःची तसे इतरांची मते प्रदर्शित करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. म्हणजे पहिलं काय की स्वतःच्या तसे इतरांच्या दृष्टिकोनातून प्रसार करणे, त्यामध्ये भाषणाचा असेल किंवा लेखी असेल, मुद्रणाद्वारे असेल, इतर कोणत्याही प्रकारे आपलं मत व्यक्त करणं, तर हा भाग त्यामध्ये सांगितले की स्वतःची तसे इतरांची मते प्रदर्शित करण्याचा हक्क. दुसरा आहे व्यापारी जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य. जे काही व्यापाऱ्यांची काही जाहिरात असेल वस्तूच्या बाबतीमध्ये, वस्तू विक्रीच्या बाबतीमध्ये, तर ती जाहिरात करण्याचं जे काही स्वातंत्र्य आहे ती स्वातंत्र्य त्यामध्ये असेल. त्याचबरोबर आपण त्या अगोदरच देखील भाग यामध्ये बघत असताना मुद्रण स्वातंत्र्य जे आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्य देखील त्यामध्ये दिले, तो देखील भाग पुढे आपण बघणार आहे. प्रेसचं स्वातंत्र्य आपण म्हणू शकतो त्याला, जे काही प्रेस असेल त्या प्रेसचं स्वातंत्र्य आहे. त्यात राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदच्या विरुद्ध हक्क. राजकीय पक्ष असेल किंवा संघटना असेल तर त्या संघटनेने पुकारलेल्या बंद विरोधीचा हक्क जो आहे तो हक्क यामध्ये समाविष्ट आहे. सरकारी कामाची माहिती मिळण्याचा हक्क. आता माहितीचा अधिकार देखील आलेला आहे, तर त्याचबरोबर सरकारी कामाची माहिती जी आहे ती माहिती मिळण्याचा अधिकार देखील त्यामध्ये दिलेला आहे. टेलिफोनवरील संभाषणाच्या टॅपिंग विरुद्धचा हक्क. म्हणजे आपलं टेलिफोनवरचं जे काही संभाषण आहे हे कुठल्या पद्धतीनं टॅपिंग केलं जाणार नाही, तर त्या विरोधामध्ये देखील जो काही हक्क आहे तो हक्क त्यामध्ये प्रदान केलेला आहे. निदर्शनाचा अधिकार, मात्र संपाचा अधिकार नाही. म्हणजे निदर्शनं व धरणं धरण्याचा हक्क आहे, पण संप करण्याचा कुठलाही जो काही हक्क आहे तो हक्क ह्यामध्ये नाही. आणि आठवा जो आहे तो आहे शांत राहण्याचा अधिकार किंवा शांततेचे स्वातंत्र्य असं आपण म्हणू शकतोय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये हे मुद्दे सांगितलेत. म्हणजे स्वतःची तसे इतरांची मते प्रदर्शित करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क, व्यापारी जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य, प्रेसचे स्वातंत्र्य, राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदच्या विरुद्ध हक्क, सरकारी कामाची माहिती मिळण्याचा हक्क, टेलिफोनवरील संभाषणाच्या टॅपिंग विरुद्धचा हक्क, निदर्शनाचा अधिकार आहे, तसेच धरणं धरण्याचा हक्क आहे, पण संप करण्याचा अधिकार नाही, आणि शांततेचा हक्क जो आहे किंवा शांततेचे स्वातंत्र्य जे, तर या स्वरूपाचे जे सर्वोच्च न्यायालय जे आहे ह्या सर्वोच्च न्यायालयानं असे जे काही हक्क जे ते हक्क सांगितलेले आहेत. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत येणारे हे हक्क आहेत. म्हणजे समजा एखादा राजकीय पक्षाने जर बंद पुकारला असेल तर त्या बंदमध्ये आपण सहभागी झालंच पाहिजे असं कुठलंही बंधन आपल्यावर असणार नाही, तर त्या विरोधात देखील आपल्याला हक्क प्राप्त आहे. सरकारी कामाची माहिती मिळण्याचा हक्क आहे. समजा टेलिफोनवर जे काही जर आपलं फोन कोण जर टॅप जर करत असेल, रेकॉर्डिंग करत असेल, तर त्याविरोधाचा जो काही हक्क आहे तो हक्क देखील प्राप्त आहे. म्हणजे एखाद्या कंपनीत आपण जर काम करत असेल, आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी मान्य केल्या जर नसतील तर अशा वेळी धरणं धरण्याचा अजून देखील अधिकार आहे, निदर्शन करण्याचा अधिकार देखील आहे, पण संपाचा अधिकार जो आहे तो अधिकार ह्यामध्ये असणार नाही. तर असं कोणी सांगितलेलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तर या स्वरूपाचे हक्क जे आहेत हे हक्क प्रदान केले. आता हे भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जे आहे ह्या स्वातंत्र्यावर जसे हक्क आहेत तशा काही मर्यादा देखील गाठलेल्या आहेत. आणि हे मर्यादा सांगताना काय सांगितलेलं आहे, तर भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा, परदेशी राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नैतिकता, न्यायालयाचा अवमान, चारित्र्यहनन आणि गुन्ह्यास प्रोत्साहन, या स्वरूपाची कुठलीही माहिती जी आहे ही आपण आपल्या भाषणातून किंवा आपल्या अभिव्यक्तीद्वारे, चित्राद्वारे आपण प्रदर्शित करणार नाही. मग ह्यामध्ये सांगताना काय काय सांगितले, तर भारताचे सार्वभौमत्व, अखंडता, राष्ट्राचे संरक्षण, परदेशाशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता, न्यायालयाचा अवमान, चारित्र्यहनन आणि हिंसेस चालना मिळणे या कारणासाठी राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घालू शकते. म्हणजे आपण कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारचं आपलं मत लिखाणातून, छापून किंवा चित्राद्वारे दाखवायचं नाही की ज्यातून भारताचं सार्वभौमत्व किंवा जी काही एकात्मता असेल किंवा देशाची सुरक्षा जी आहे ती धोक्यात येऊ शकते, किंवा समजा एखाद्या देशाबरोबर आपले चांगले संबंध आहेत, अमेरिका असेल, रशिया असेल, या देशाबरोबरचे आपले चांगले संबंध आहेत, पण आपण काहीतरी व्यंगचित्र आपण जर काढलं आणि त्यातून जर भावना जर दुखावली जर गेली असेल तर ते देखील एक गुन्हा म्हणून त्या ठिकाणी मानला जाऊ शकतो.
तर त्यामुळं ह्या पर्याप्त स्वरूपाची जी बंधनं आहेत ही बंधनं त्यामध्ये गाठलेत. किंवा एखादं चित्र असं आपण हे केलं किंवा एखादा लेख असा लिहिला आहे की ज्या लेखातून न्यायालयाचा अवमान जर होत असेल तर ते देखील ही एक मर्यादा आहे, असं आपल्याला करता येणार नाही. किंवा आपलं जे काही भाषणं आहे त्या भाषणातून हिंसेस जर चालना जर मिळाली असेल तर ती देखील एक मर्यादा जी आहे ती मर्यादा यामध्ये गाठल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर. हे आपण बघितलेलं आहे. पहिलं जे स्वातंत्र्य आहे हे आपण आता पाहिलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला दुसरं बघायचं आहे, एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. पहिला जो काय भाग आपण पाहिला तो कोणता पाहिला आहे, तर भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य पाहिलेलं आहे. आता दुसरं आहे एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. प्रत्येक नागरिक जो आहे ह्या प्रत्येक नागरिकाला शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क आहे. शांततेने विनाशस्त्र जे आहेत ते एकत्र जमू शकतात आणि या हक्कामध्ये सार्वजनिक सभा घेणे, निदर्शने करणे, मोर्चा काढणे यांचा समावेश होतो. आणि हा हक्क केवळ सार्वजनिक जागेवरच बजावता येतो. सार्वजनिक शांतता भंग करणे, शस्त्रासहित एकत्र येणे इत्यादी बाबींचा समावेश तसेच संप करण्याचा हक्क यामध्ये समाविष्ट होत नाही. मग ह्यामध्ये काय सांगितलं की एकत्र जमण्याचा हक्क आहे. म्हणजे भारतातील जे काही लोक आहेत, नागरिक जे आहेत, प्रत्येक नागरिक जे आहेत हे शांततेने विनाशस्त्र कोणत्याही कार्यक्रमासाठी एकत्र जमू शकतात. त्यामध्ये सार्वजनिक सभा घेणं असेल, निदर्शनं करणं असेल, मोर्चा काढणं असेल तर यासाठी ते एकत्र जमू शकतात. पण एकत्र जमताना कुठं जमणार आहेत, तर सार्वजनिक जी काही जागा आहे या सार्वजनिक जागेवरच असे हक्क बजावता येणार आहेत. कोणत्याही स्वरूपाच्या खाजगी जी काही मालमत्ता असेल, खाजगी समजा एखादं पटांगण असेल, ग्राउंड असेल तर अशा ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. किंवा एकत्र जमत असताना शस्त्रासहित देखील एकत्र जमता येणार नाही. त्याचबरोबर ह्यामध्ये सांगत असताना संप करण्याचा जो काही हक्क आहे तो हक्क देखील ह्यामध्ये समावेश असणार नाही. म्हणजे तुम्ही आंदोलन करू शकताय, मोर्चे काढू शकताय, निदर्शनं करू शकताय, पण संप करू शकत नाही. म्हणजे संपाला प्रोत्साहन देणारा हा जो काही हक्क आहे हा हक्क असणार नाही. फक्त यामध्ये एकत्र जमत असताना तुम्ही शांततापूर्ण आणि निशस्त्र सभा भरवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आणि यामध्ये सार्वजनिक सभा असेल, निदर्शनं असतील, मिरवणुका काढणं असेल या हक्काचा देखील समावेश आहे. आणि हा हक्क केवळ कुठं असणार आहे, तर सार्वजनिक भूमीवरच उभोगता येणार आहे. मात्र सभा शांततापूर्ण आणि निशस्त्र असली पाहिजे. हिंसक, दंगलखोर, सुव्यवस्था विरोधी किंवा ज्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होतोय किंवा शस्त्राचा वापर केला जातोय तर अशा सभांना ही तरतूद संरक्षण देत नाही आणि यामध्ये संप करण्याचा देखील अधिकाराचा समावेश होणार नाही. तर हे यामध्ये सांगितलेलं आहे. कशामध्ये, तर एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यामध्ये. आता हे एकत्र जमण्याचे काही स्वातंत्र्य आहे तर त्या एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यामध्ये काही मर्यादा देखील गाठलेल्या आहेत. म्हणजे वरती जशा मर्यादा होत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं, भाषण अभिव्यक्ती, तुम्ही भाषण करताना अशा प्रकारचं भाषण करायचं नाही की ज्यामुळे देशाची एकात्मता किंवा अखंडतेला ठेच पोचेल. किंवा अशा स्वरूपाचे तुम्ही काही लिखाण करायचं नाही, लेख लिहायचं नाही, चित्र काढायचं नाही की ज्यामुळे न्यायालयाचा अवमान होईल किंवा गुन्ह्यास प्रोत्साहन देणारं देखील तुम्ही भाषण करायचं नाही. तर त्याचबरोबर एकत्र जमण्या स्वातंत्र्यावर देखील काही मर्यादा ज्या आहेत त्या घालण्यात आल्या. त्यातला पहिला आपण भाग पाहिला तर भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता. हे भारताचे सार्वभौमत्व, अखंडता आणि संबंधित क्षेत्रातील वाहतुकीचे व्यवस्थापन धरून सार्वजनिक सुव्यवस्था ह्या दोन कारणासाठी राज्यसभा भरवणाऱ्या हक्कावर वाजवी बंधन घालू शकतं. म्हणजे दोन स्वरूपाच्या मर्यादा आहेत. पहिली मर्यादा काय की भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता, आणि दुसरं म्हणजे काय की सार्वजनिक सुव्यवस्था, त्यामध्ये ट्रॅफिकच्या नियंत्रणाखालील एकत्र जमण्याच्या मर्यादा घालता येतात. समजा एखादं निदर्शन करायचं आहे, एखादं आंदोलन करायचं आहे तर आंदोलन करत असताना त्याची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे. ट्रॅफिक देखील पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे. आपण आंदोलन करत असताना रस्त्यावर एका ठिकाणी समजा वाहतुकीची कोंडी निर्माण केली तर तो देखील एक गुन्हा ठरू शकतोय. तर त्यामुळं ट्रॅफिकचे नियंत्रणाखाली ज्या काही मर्यादा सांगितलेत तर त्या मर्यादांचं पालन करूनच आपल्याला हा हक्क जो आहे हा हक्क बजावता येणार आहे. आणि हा हक्क बजावत असताना एकत्र आपण आलोय तर एकत्र येताना विनाशस्त्र एकत्र यायचं आहे. एकत्र आल्यानंतर समजा जे काही सभा असेल तर त्यामध्ये काहीतरी सुव्यवस्था विरोधी आपण कृत्य केलं, सार्वजनिक शांततेचा भंग झाला किंवा शस्त्राचा वापर केला तर त्याविरोधात देखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतोय. हा हक्काचा भाग जो आहे तो यामध्ये येणार नाही. आता त्याचबरोबर पुढची एक महत्त्वाची बाब यामध्ये सांगितलेली आहे. एकत्र जमण्याच्या हक्कामध्ये CRPC जे आहेत म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता आपण ज्याला म्हणतोय, क्रिमिनल प्रोसिजर कोड असं आपण त्याला म्हणू शकतोय CRPC.
तर CRPCच्या सेक्शन 144 व IPCच्या सेक्शन 141 अंतर्गत एकत्र जमण्याच्या हक्कावर पर्याप्त मर्यादा ज्या आहेत ह्या मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आपण ह्यामध्ये बघत असताना दोन स्वरूपाच्या ज्या काही मर्यादा आहेत. अगोदर आपण पाहिलं की अशा स्वरूपाचे एक मर्यादा काय आहे, तर भारताचे सार्वभौमत्व व एकात्मताच्या संदर्भामध्ये. दुसरा आहे सार्वजनिक सुव्यवस्था आणि ट्रॅफिकच्या नियंत्रणाखाली एकत्र जमण्याच्या मर्यादा आहेत. आणि त्याचबरोबर जी CRPC आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्या सेक्शन 144 अनुसार अंतर्गत आणि IPCच्या इंडियन पिनल कोड सेक्शन 141 अंतर्गत एकत्र जमण्याच्या हक्कावर काही जे बंधनं जे आहेत ही बंधनं किंवा काही मर्यादा घालण्यात आले आहेत. तर त्यातला पहिला भाग आपण पाहूया. CRPC जे आहे, CRPC म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973. CRPC जे तर फौजदारी प्रक्रिया संहिता 1971च्या कलम 144 अनुसार जर अडथळा, त्रास याची शक्यता आणि मानवी जीवाला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका असेल किंवा सार्वजनिक शांतता भंग होणार असेल किंवा दंगल व बाचाबाची होणार असेल तर दंडाधिकारी सभा, संमेलन किंवा मिरवणुकीवर निर्बंध घालू शकते. बघा महत्त्वाचं आहे, ह्यामध्ये दोन कलम सांगितलेत, CRPC 144 आणि IPC 141. तर 144 अनुसार काय आहे, 144 अनुसार जर अडथळा, त्रास यांची शक्यता आणि मानवी जीवाला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका असेल किंवा सार्वजनिक शांतता भंग होणार असेल किंवा दंगल व बाचाबाची होणार असेल तर दंडाधिकारी सभा, संमेलन किंवा मिरवणुकीवर निर्बंध घालू शकते. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, तर CRPC मध्ये सांगितले. तर त्यानंतर IPCचा भाग आपण जर पाहिला तर त्या IPC मध्ये काय सांगितलं, तर IPC 141 अनुसार, तर IPC म्हणजे भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड आपण ज्याला म्हणू शकतोय. तर भारतीय दंड संहितेच्या 141 नुसार 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी खालील कारणासाठी एकत्र येणे हे बेकायदेशीर ठरेल. 141 नुसार 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती जे आहेत यांनी एकत्र येणं हे बेकायदेशीर ठरेल. तर त्यामध्ये काय सांगितलंय की कोणत्याही कायद्याला किंवा कायद्याच्या प्रक्रियेला विरोध करणे. दुसरं सांगितलं दुसऱ्या व्यक्तीच्या मालमत्तेवर बळजबरीने ताबा घेणे, गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन किंवा खोडी करणे, एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीर कृत्य करण्यास भाग पाडणे आणि शासनास किंवा शासनाच्या अधिकाऱ्यास ते त्याच्या कायदेशीर अधिकाराचा वापर करीत असताना त्यांनी तो करू नये म्हणून धमकावणे. मग ह्यामध्ये काय सांगितले बा, दोन भाग आहेत महत्त्वाचे. एक आपण बघताना CRPC आहे जो 144 अंतर्गत असणार आहे, IPC जो आहे तो 141 अंतर्गत असणार आहे. तर 144 अंतर्गत काय सांगितलेलं आहे, तर 144 अंतर्गत जर अडथळा, त्रास यांची शक्यता किंवा मानवी जीवाला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका असेल किंवा सार्वजनिक शांतता भंग होणार असेल किंवा दंगल व बाचाबाची होणार असेल तर दंडाधिकारी सभा, संमेलन किंवा मिरवणुकीवर निर्बंध घालू शकतो. हे कशानुसार सांगितले, तर 144 अंतर्गत सांगितले. आणि 141 अंतर्गत काय सांगितलं, तर भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड. तर 141 नुसार 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी खालील कारणासाठी एकत्र येणे हे बेकायदेशीर ठरेल. त्यामध्ये कोणकोणती कारणं आहेत, तर कोणत्याही कायद्याला किंवा कायद्याच्या प्रक्रियेला विरोध करणे, दुसऱ्या व्यक्तीच्या मालमत्तेचा बळजबरीने ताबा घेणे, गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन किंवा खोडी करणे, एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीर कृत्य करण्यास भाग पाडणे आणि शासनाला किंवा शासनाच्या अधिकाऱ्यास ते त्यांच्या कायदेशीर अधिकाराचा वापर करीत असताना त्यांनी तो करू नये म्हणून धमकावणे. तर अशा स्वरूपाचं काही कृत्य जर केलं असेल तर त्यावर पर्याप्त स्वरूपाच्या जे मर्यादा ज्या आहेत ह्या मर्यादा ह्यामध्ये घालण्यात आल्या. हा जो काय भाग आहे हा दुसरा आपण बघितलं, दुसरं स्वातंत्र्य जे हे बघितलं. पहिलं आपण बघताना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि दुसरा आपण पाहत असताना एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य हा भाग पाहिला. आता तिसरा घटक आपल्याला पाहायचा आहे तो आहे संघटनेचे स्वातंत्र्य. आता संघटने स्वातंत्र्य म्हणजे काय की संघ किंवा संघटना जे आहेत हे आपण स्थापन करू शकतोय. म्हणजे संघटना किंवा संघ स्थापन करण्याच्या स्वातंत्र्याचा जो समावेश आहे तो समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आता ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर सर्व नागरिकांना संघटना किंवा संघ किंवा सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा हक्क आहे. तर त्यामध्ये विचार करताना काय काय स्थापन करू शकतात, तर राजकीय पक्ष स्थापन करू शकतात, एखादी कंपनी स्थापन करू शकतात, भागीदारी फर्म स्थापन करू शकतात, सोसायटी, क्लब, ट्रेड युनियन हे स्थापन करू शकतात. मग यांचा समावेश यामध्ये येणार आहे. म्हणजे तिसरं जे काही स्वातंत्र्य आहे ही तिसरं स्वातंत्र्य आपण बघत असताना तर त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, तर त्यातला महत्त्वाचा भाग आपण जर पाहिला तर संघटना किंवा संघ स्थापन करताना या कोणत्या स्वरूपाच्या संघटना, तर राजकीय पक्ष स्थापन करू शकतात,
कंपनी स्थापन करू शकता. आता कंपनी स्थापन करताना सध्या आपण जर बघितलं तर कंपनी कायदा 2013 नुसार ही कंपनी स्थापन होऊ शकते. भागीदारी संस्थेचा विचार आपण जर केला तर भागीदारी जो काही कायदा आहे 1932, तर ते 1932 नुसार भागीदारी सोसायटी किंवा फर्म स्थापन करू शकतात. इतर आपण जर सहकारी स्वरूपाच्या संस्था आपण जर पाहिल्या तर 1960 जो काही कायदा आहे या कायद्यानुसार जे काही सहकारी संस्था जे आहेत ही स्थापन करू शकतात. विविध स्वरूपाचे जे काही नॉन ट्रेडिंग कन्सर्न देखील संस्था जे आहेत तर यामध्ये स्थापन करण्याचा जो काय अधिकार आहे तो अधिकाराचा समावेश यामध्ये. आता एक आपण भाग यामध्ये पाहिला की संघटनेच्या स्वातंत्र्यामध्ये आपण कोणत्याही स्वरूपाचा संघ किंवा संघटना स्थापन करू शकतोय. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा नकारात्मक अधिकार असा देखील आहे की संघटना किंवा संघ स्थापन न करण्याचा किंवा त्यात न भाग घेण्याच्या नकारात्मक हक्काचाही समावेश आहे. म्हणजे आपण या संघटना स्थापन केल्याच पाहिजे असं कुठलंही बंधन भारतीय घटनेनं कोणत्याही नागरिकावर घातलेलं नाही. म्हणजे यापैकी कुठलीही संस्था आपण स्थापन करू शकतोय, राजकीय पक्ष स्थापन करू शकतोय, कंपनी स्थापन करू शकतोय, भागीदारी संस्था स्थापन करू शकतोय, सोसायट्या स्थापन करू शकतोय, त्याचबरोबर क्लब, ट्रेड युनियन स्थापन करू शकतोय. हे जसं आपण स्थापन करण्याचा आपल्याला अधिकार आहे तसंच त्यामध्ये भाग न घेण्याचाही अधिकारात समावेश आहे. मग ह्यामध्ये आपण हे स्थापन करायलाच पाहिजे असं कुठलंही जे काही बंधन आहे ते बंधन ह्यामध्ये नाही. म्हणजे नकारात्मक जो काही भाग आहे तो भाग देखील ह्यामध्ये समाविष्ट आहे. आता ह्यामध्ये देखील काही मर्यादा आहेत. आता ह्यावर मर्यादा घालताना भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था व नैतिकता या आधारावर राजसंस्था संघटनेच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालू शकते. या मर्यादा वगळता नागरिकांना आपले कायदेशीर उद्देश सफल करण्यासाठी संघटना स्थापन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मग ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की भारताचे सार्वभौमत्व असेल, अखंडता असेल, सार्वजनिक सुव्यवस्था आहे, नैतिकता आहे, या कारणासाठी राज्य अधिकारावर वाजवी बंधने घालू शकते. पण ही बंधने विचारात घेऊन कायदेशीर हेतू व उद्दिष्टांसाठी संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचे नागरिकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. परंतु संस्थांना मान्यता मिळण्याचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. ज्या काही संस्था आहेत तर या संस्थांना मान्यता जे आहे ह्या मान्यता मिळण्याचा जो काही हक्क आहे तर ह्या हक्काचा समावेश जो आहे त्या मूलभूत हक्कामध्ये येणार नाही. आणि सर्वोच्च न्यायालय जे आहे ह्या सर्वोच्च न्यायालयाचं असं मत आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या मते ट्रेड युनियनना संघटनेच्या स्वातंत्र्याच्या आधारावर वाटीघाटीचा किंवा संप करण्याचा किंवा लॉकआउट घोषित करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. मग तुम्ही संघ स्थापन करू शकताय, संघटना स्थापन करू शकताय, कंपनी स्थापन करू शकताय, पण ही स्थापन करत असताना जे ट्रेड युनियन आहेत तर ह्या ट्रेड युनियनना, कामगार संघटना देखील आपण म्हणू शकतोय, तर ह्या ट्रेड युनियनना वाटाघाटीचा किंवा संप करण्याचा किंवा लॉकआउट घोषित करण्याचा अधिकार नाही. म्हणजे काम बंद ठेवण्याचा किंवा संप करण्याचा किंवा त्या अंतर्गत वाटाघाटी करण्याचा असा कुठलाही अधिकार जो आहे तो अधिकार दिलेला नाही. कारण त्या संदर्भामध्ये औद्योगिक कायद्याची वाजवी नियंत्रण जे आहे ते नियंत्रण त्यामध्ये असतं. तर अशा स्वरूपाचा जो संप आहे हा संप स्थापन करण्याचा अधिकार नाही. आणि ह्यामध्ये काय सांगितले की सहकारी सोसायटीच्या बाबतीमध्ये सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा मूलभूत हक्क 97वा घटनादुरुस्ती कायदा 2011 अन्वये प्रदान करण्यात आला आहे. म्हणजे सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा जो मूलभूत हक्क जो आहे हा 97वा घटनादुरुस्ती कायदा 2011 अन्वये प्रदान करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे संघटने स्वातंत्र्य पाहिलेलं आहे. तर ह्या संघटने स्वातंत्र्यामध्ये फक्त लक्षात घ्या की संघटना आपण स्थापन करू शकतो, पण त्यावर देखील काही मर्यादा घातलेल्या आहेत की अशा मर्यादा आहेत की जी भारतात सार्वभौमत्व, एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता या आधारावर राजसंस्था काही पर्याप्त जी मर्यादा जे आहेत ह्या घालू शकतात. एखादी संघटना स्थापन केली किंवा एखादं ट्रेड युनियन जे आहे, कामगार संघटना जर स्थापन जर केली असेल तर कामगार संघटनेने औद्योगिक ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्थेमध्ये वाटाघाटी करण्याचा, काम बंद ठेवण्याचा, संप करण्याचा, इतर स्वरूपाची घातक जे आंदोलन आहेत हे आंदोलन करण्याचा कुठलाही जो अधिकार आहे हा अधिकार त्यांना प्राप्त होणार नाही. पर्याप्त स्वरूपाची बंधनं त्यावर घातलेली आहेत. आणि आणखी एक भाग यामध्ये सांगितलेला आहे की सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा मूलभूत हक्क जो आहे हा 97वा घटनादुरुस्ती कायदा 2011 अन्वये प्रदान करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे तिसरं जे स्वातंत्र्य आहे हे तिसरं स्वातंत्र्य आपण बघितलेलं आहे. त्यानंतर त्या पुढचा भाग आता आपल्याला पाहायचा आहे मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य. पहिलं काय बघितलेलं आहे आपण, पहिला आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दुसरा भाग पाहिलेला आहे एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, तिसरा जो आहे तो पाहिलेला आहे संघटनेचे स्वातंत्र्य. आता चौथा आपण भाग पाहतोय तो आहे मुक्त संचार. मुक्त संचाराचे स्वातंत्र्य आता आपण पाहणार आहे.
आता मुक्त संचार कुठं करू शकतो आपण, तर मुक्त संचार करताना भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये मुक्तपणे संचार करू शकतोय. आणि हा संचार करताना तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एकाच राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात मुक्तपणे संचार करू शकतोय. भारत हे एक राष्ट्र असून राष्ट्रीय एकात्मताच्या भावनेस प्रोत्साहन देणे हा त्यामागील उद्देश आहे. म्हणजे आपण चौथा भाग पाहत असताना मुक्त संचार करू शकतोय. कुठं करू शकतोय, आपण महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाऊ शकतोय, गुजरातमधून जम्मू काश्मीरमध्ये जाऊ शकतोय, जम्मू काश्मीरमधून इतर राज्यामध्ये आपण जाऊ शकतोय. म्हणजे भारतात जे काही राज्यक्षेत्र आहे, तर भारताच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, एका केंद्रशासित प्रदेशातून दुसऱ्या केंद्रशासित प्रदेशामध्ये असं जो काही संचार जो आहे तो संचार करू शकतोय. किंवा एक राज्य आहे त्या एकाच राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये आपण संचार जो आहे हा संचार मुक्तपणे करू शकतोय. आता हे असं का केलेलं आहे, कारण भारत एक राष्ट्र आहे आणि राष्ट्रीय एकात्मताच्या भावनेला प्रोत्साहन द्यावं हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि त्यानुसार हे स्वातंत्र्य जे हे स्वातंत्र्य दिलेलं आहे, ज्याला आपण काय म्हणतोय, मुक्त संचाराचं स्वातंत्र्य. हे कुठं करायचं आहे, तर हे करायचं आहे भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये. भारतात जे राज्यक्षेत्र आहे तर त्या भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये आपण हे करू शकतोय. म्हणजे संकुचित जो दृष्टिकोन आहे, या संकुचित दृष्टिकोनाऐवजी राष्ट्रीय दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी हे स्वातंत्र्य जे हे यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण विचार करताना हा जो काय संचार आहे, हा संचार स्वातंत्र्यामध्ये दोन बाजू आहेत. म्हणजे सर्वसाधारण आपण जर पाहिलं तर जनतेचे हित आणि अनुसूचित जमातीच्या हितांचं संरक्षण ह्या दोन कारणावरून या स्वातंत्र्यावर वाजवी स्वरूपाची बंधनं गाठलेली आहेत. म्हणजे दोन महत्त्वाच्या घटना ह्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. दोन स्वातंत्र्य आहेत. एक स्वातंत्र्य काय आहे, तर देशाच्या आत आहे, आत संचार, आणि दुसरा आहे देशाबाहेर संचार. देशाच्या आत संचार आणि देशाबाहेर संचार. आणि कलम क्रमांक 19 काय सांगतं, की तुम्ही जो संचार करू शकता हा कुठं करू शकताय, तर राज्यक्षेत्राच्या आत करू शकताय. जी भारतीय राज्यक्षेत्र आहे तर त्या भारतीय राज्यक्षेत्रामध्ये असणारी घटक राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असतील किंवा इतर जिंकून घेतलेले जे काही प्रदेश असतील, तर अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकताय, संचार करू शकताय. की तुम्हाला फक्त अंतर्गत संचाराचा अधिकार प्रदान केलेला आहे. हा जो हक्क तुम्हाला दिलेला आहे, हा हक्क भारतातून इतर देशामध्ये जाण्याचा हा डायरेक्ट हक्क दिलेला नाही. हा हक्क कुठं दिलेला तुम्हाला, तर भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये संचार करण्याचं तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आहे. भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, एका गावातून दुसऱ्या गावामध्ये, एका केंद्रशासित प्रदेशातून दुसऱ्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सहजपणे जाऊ शकताय. पण भारतीय राज्यक्षेत्राच्या आत हे सर्व करू शकता तुम्ही. म्हणजे ह्यामध्ये सांगताना कलम क्रमांक 19 अन्वये केवळ अंतर्गत संचाराच्या स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करण्यात आला आहे. देशाबाहेर संचाराचा हक्क कलम 21 जीवनाचा अधिकारामध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे कलम क्रमांक 21 आपण जर पाहिलं तर त्या कलम क्रमांक 21 अंतर्गत जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यांचे संरक्षण, तर त्यामध्ये तो अधिकार प्राप्त केला आहे की तुम्ही भारतातून इतर देशामध्ये जाऊ शकताय. पण भारतात जे काही राज्यक्षेत्र आहे तर भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये संचार करण्याचा जो हक्क आहे हा कलम क्रमांक 19 अन्वये आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. आता ह्यावरच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा आपल्याला पाहिजेत. आता ह्यावर देखील मर्यादा का घातलेल्या आहेत, कारण काही प्रदेश अशा आहेत, आदिवासी जे काही क्षेत्र आहेत त्यांची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असेल, त्यांची भाषा, प्रथा, पद्धती यांचं संरक्षण करण्यासाठी काही बंधनं जे ती बंधनं गाठलेली आहेत. तर त्यातलं महत्त्वाचं पहिलं बंधन जे हे काय आहे, तर आदिवासी संस्कृती जी आहे, आदिवासींची संस्कृती, त्यांचा व्यवसाय यांचे संरक्षण करण्यासाठी आदिवासी क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तींच्या प्रवेशावर मर्यादा घालता येतात. म्हणजे सर्वसाधारणपणे जनतेचं हित आणि अनुसूचित जमातींच्या हिताचे संरक्षण या दोन कारणावरून स्वातंत्र्यावर वाजवी बंधनं गाठलेत. म्हणजे अनुसूचित जमातींची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असतील, आदिवासी भाग जो आहे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, त्यांची भाषा, प्रथा, पद्धती यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचे मालमत्तेचे शोषण होऊ नये या उद्देशाने अनुसूचित क्षेत्रात बाहेरील लोकांनी प्रवेश करण्यावर बंधनं घालण्यात आली आहेत. हा महत्त्वाचा पहिला भाग आहे. पहिली मर्यादा मुक्त संचारावर कुठं आहे, तर जे आदिवासी जी क्षेत्र आहे, म्हणजे आपण त्याला विचार करताना अनुसूचित जमातींची जी काही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे किंवा त्यांचं जे काही क्षेत्र आहे, तर अशा क्षेत्रामध्ये प्रवेशावर बंधनं जे आहेत ही बंधनं घालण्यात आली आहेत. का बंधनं घालण्यात आलेली आहेत, कारण त्यांच्या संस्कृतीचं जतन व्हावं, त्यांच्या भाषेचं जतन व्हावं, त्यांची प्रथा पद्धत यांचं संरक्षण व्हावं आणि परकीय जे काही पारंपरिक जे काही व्यवसाय आहे त्या पारंपरिक व्यवसायाने मालमत्तेचं शोषण होऊ नये यासाठी बाहेरील व्यक्तींना काय घातलेलं आहे, तर बंधनं घातलेली आहेत. आणि दुसरा भाग आपण जर पाहिला तर सर्वोच्च न्यायालयाने देह विक्री करणाऱ्या महिलांचा संचारावर सार्वजनिक आरोग्य आणि नैतिकतेच्या आधारावर बंधनं
आणता येऊ शकेल असा देखील निर्णय त्यामध्ये दिलेला होता. म्हणजे संचाराचा आपण विचार करताना भारतात आपण कुठंही वास्तव्य करू शकतो आहे, पण हे वास्तव्य करत असताना दोन गोष्टी त्यामध्ये सांगितल्या की जे आदिवासी संस्कृतीचे, तर त्या आदिवासी संस्कृतीचं जतन व्हावं, त्यांच्या भाषेचं जतन व्हावं, या उद्देशानं काही पर्याप्त स्वरूपाच्या मर्यादा या संचारावर घातलेल्या आहेत. आणि दुसरा भाग आपण जर पाहिला तर दुसऱ्या भागामध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने देखील एक निकाल दिलेला आहे. आणि त्या निकालामध्ये काय सांगितलेलं आहे, तर देहविक्री करणाऱ्या महिलांच्या संचारावर सार्वजनिक आरोग्य व नैतिकतेच्या आधारावर, मी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल देखील महत्त्वपूर्ण आहे. तसंच मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्या मुंबई उच्च न्यायालयाने देखील काय सांगितलेलं आहे, तर एड्सग्रस्त व्यक्तींच्या संचारावर देखील मर्यादा घालणे वैध असल्याचा निर्णय जो आहे हा निर्णय त्यामध्ये दिलेला आहे. मग दोन भाग आपण जर पाहिले, दोन स्वरूपाच्या मर्यादा आपण जर पाहिल्या, तर एक मर्यादा म्हणजे काय, जे आदिवासी क्षेत्र आहे, अनुसूचित जमातीचे जे काही क्षेत्र आहेत, तर त्या भागामध्ये संचार करण्यावर काही मर्यादा किंवा बंधनं गाठलेली आहेत. आणि दुसरा भाग म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या संचारावर सार्वजनिक आरोग्य आणि नैतिकतेच्या आधारावर बंधनं घातलेत. ही कुणी घातलेली आहेत, तर सर्वोच्च न्यायालयानं. आणि जे उच्च न्यायालय आहे मुंबई उच्च न्यायालय, तर त्या मुंबई उच्च न्यायालयाने देखील एड्सग्रस्त व्यक्तींच्या संचारावर मर्यादा घालणे वैध असल्याचे मानलेले आहे. हे आपण कोणतं पाहिलेलं आहे, तर मुक्त संचार जे आहे हे मुक्त संचार पाहिलं कुठं करू शकतो. हे मुक्त संचार तर भारतीय राज्यक्षेत्रामध्ये हा मुक्त संचार आपण करू शकतो. त्यानंतर त्या पुढचा आता भाग आपल्याला पाहायचा आहे, पाचवा जो आहे ते आहे वास्तवाचे स्वातंत्र्य. वास्तव्य, थोडक्यामध्ये वास्तव्याचे स्वातंत्र्य. वास्तव्य करणं म्हणजे रेजिस्टन्स आपण ज्याला म्हणतोय, रेसिडन्स म्हणजे आपल्याला राहण्याचं स्वातंत्र्य जे आहे हे स्वातंत्र्य ह्यामध्ये दिलं आहे. आपण कुठं राहू शकतोय, तर भारतीय राज्यक्षेत्रातील कोणत्याही भागात आपण राहू शकतोय. कारण आपल्याला जे काही नागरिकत्व प्राप्त आहे हे नागरिकत्व कोणतं प्राप्त आहे, तर पूर्ण देशाचं नागरिकत्व प्राप्त आहे, एकेरी नागरिकत्व आहे. भारतामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक जो आहे हा फक्त भारतीय नागरिक आहे. तो त्या राज्याचा नागरिक नाही किंवा त्या जिल्ह्याचा किंवा त्या प्रांताचा नागरिक नाही. तर त्यामुळं हे महत्त्वाचं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य दिलेलं आहे की प्रत्येक नागरिकास भारताच्या क्षेत्रातील कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार आहे. आणि या हक्कात देखील दोन स्वरूपाचे जे काही हक्क आहेत हे हक्क यामध्ये प्रदान केले आहेत. तर त्यामध्ये एक काय सांगितलं की कोणत्याही भागात तात्पुरत्या राहण्याचा हक्क आणि कोणत्याही भागात कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा हक्क, हे दोन्ही पण हक्क त्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे कोणत्याही भागामध्ये तात्पुरते देखील राहू शकतात आणि कोणत्याही भागामध्ये ते कायमस्वरूपी देखील राहू शकतात. असे दोन स्वरूपाचे जे हक्क आहेत ते हक्क ह्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे वास्तव्याचा हक्क जो आहे तो ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. दुसरा भाग आपण जर पाहिला, हे का दिलेलं आहे, आपण संचार पण पाहिलं, संचारा देखील अधिकार दिला आहे, कुठल्याही भागामध्ये जाऊन संचार करू शकतोय. तिथं जी काही कारणं आहे तेच कारण इथं आहे. म्हणजे संकुचितपणा नष्ट करून राष्ट्रीयत्वाची भावना प्रोत्साहित करण्यासाठी हा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे संकुचितपणा जो आहे हा संकुचितपणा सोडून कायमस्वरूपी एक राष्ट्रीयत्वाची भावना जी आहे ही भावना प्रोत्साहित करण्यासाठी हा जो काय हक्क आहे, हा वास्तव्याचं जे काही स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य त्यामध्ये प्रदान केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातला एखादा व्यक्ती जो आहे तो गुजरातमध्ये जर तात्पुरत्या काळासाठी राहू शकतोय किंवा कायमस्वरूपी देखील स्थायिक होऊ शकतोय. गुजरातमधला एखादा व्यक्ती जो आहे तो इतर राज्यामध्ये जाऊ शकतोय, काही ठराविक दिवसासाठी राहू शकतोय किंवा कायमस्वरूपी देखील त्यामध्ये स्थायिक होऊ शकतोय. हे असं का केलेलं आहे, तर हे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो उद्देश आहे तो संकुचितपणा नष्ट करून राष्ट्रीयत्वाची भावना प्रोत्साहित करण्यासाठी हा हक्क जो आहे तो प्रदान करण्यात आला आहे. आता ह्या वास्तव्याचं जे स्वातंत्र्य आहे ह्या स्वातंत्र्यावर काही पर्याप्त स्वरूपाच्या मर्यादा घालण्यात आली, काही बंधनं ह्यावर घालण्यात आले. आपण जसं संचाराचा विचार केला की आदिवासी जी काही क्षेत्र आहेत तर त्या क्षेत्रामध्ये अजून आदिवासी जी काही जमाती असतील तर त्या ठिकाणी संचारावर काही बंधनं घातलेली आहेत. का बंधनं घातलेत, कारण त्यांच्या संस्कृतीचं जतन व्हावं हा महत्त्वाचा उद्देश आहे. तर तसाच जो काही भाग आहे तो यामध्ये देखील दिलेला आहे. म्हणजे सामान्य जनतेचे हित व अनुसूचित जमातींच्या हितांचे संरक्षण आदिवासी भागामध्ये बाह्य व्यक्तींना राहण्यापासून व स्थायिक होण्यापासून प्रतिबंधित करता येते. म्हणजे ह्या राजसंस्था ज्या आहेत त्या राजसंस्था दोन मुख्य आधारावर पर्याप्त बंधने ह्यांनी घातलेली आहेत. एक बंधन काय आहे, तर एक बंधन घालत असताना सामान्य जनतेचे हित आणि अनुसूचित जमातीच्या हितांचे संरक्षण आदिवासी भागामध्ये बाह्य व्यक्तींना राहण्यापासून व स्थायिक होण्यापासून प्रतिबंधित करता येते.
म्हणजे बाहेरचे व्यक्ती त्या आदिवासी क्षेत्रामध्ये जाऊन राहिल्यानंतर त्यांच्या ज्या पारंपरिक रूढी असतील, परंपरा असतील, त्यांची संस्कृती असेल, ह्याला धोका निर्माण होऊ शकतो आहे, हा एक विचार करून त्यामध्ये ही बंधन घातलेलं आहे. कोणतं? तर जे काही अनुसूचित जे काही क्षेत्र आहेत, तर अशा अनुसूचित क्षेत्रामध्ये तुम्ही संचार देखील करू शकत नाही आणि तिथं राहू देखील शकत. अगोदर आपण बघितलं संचार जे आहे त्या संचारामध्ये देखील ही मर्यादा होती, तीच मर्यादा पुन्हा इथं घातलेली आहे. म्हणजे बाह्य व्यक्तींना हे आदिवासी जे काही अनुसूचित जमातींची जी क्षेत्र आहेत, आदिवासी भाग जो आहे, तर त्या आदिवासी भागामध्ये राहण्यापासून हे प्रतिबंधित केलेलं आहे. आणि दुसरं काय सांगितलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही विशिष्ट प्रदेश देह विक्रय करणाऱ्या महिला, सराईत गुन्हेगार यासारख्या व्यक्तींसाठी प्रतिबंधित करता येतील. मी पुढचं सांगत असताना काय सांगितलेलं आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही विशिष्ट प्रदेश जे आहेत देह विक्रय करणाऱ्या महिला किंवा सराईत गुन्हेगार यासारख्या व्यक्तींसाठी देखील प्रतिबंधित करता येतील. अशी दोन मर्यादा ज्या आहेत त्या दोन मर्यादा ह्यामध्ये घातलेल्या आहेत. जसं आपण पाठिंबात जो काही पॉईंट आपण अभ्यासलेला आहे, तर पाठिंबाचा पॉईंट आपण अभ्यास असताना देखील तो एक नैतिकतेचा आधार घेतलेला आहे आणि देह विक्री करणाऱ्या महिलांच्या संचारावर बंधनी घातली होती. तर तशी जी काही जी बंदी आहे ती बंदी ह्यामध्ये देखील घातलेली आहे. कशासाठी घातलेली आहे ही बंदी? तर महत्त्वाचा विचार आपण करत असताना जी काही स्वातंत्र्य आहेत, जी 6 स्वरूपाची स्वातंत्र्य प्रदान केले आहेत, तर त्यामुळे कोणत्याही प्रकारे सामान्य जे काही जनजीवन जे आहे ते विस्कळीत होऊ नये, हा एक महत्त्वाचा उद्देश त्यामध्ये आहे. मग त्यासाठी हे वास्तव्य स्वातंत्र्यामध्ये ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्यामध्ये घेतलेल्या आहेत किंवा दोन मर्यादा सांगितलेत. आणि त्यानंतर आता आपल्याला शेवटचं बघायचं आहे, लास्ट व्यवसायाचे स्वातंत्र्य. शेवटचा जो काही घटक आहे तो घटक आपण पाहणार आहे. आता पुढची इमेज आपण जर पाहिली तर त्या इमेजमध्ये अनेक स्वरूपाचे प्रोफेशन्स दिलेले आहेत. मग काही फुटबॉल प्लेयर आहेत, काही डॉक्टर्स आहेत, त्यामध्ये वकील दिलेले आहेत, कॅमेरामन दिलेले आहे, पेंटर दिलेले, बिझनेसमन आहे, डॉक्टर आहे, नर्स आहेत. मी अशा अनेक स्वरूपाची जी काही प्रोफेशन जे आहेत, पेशा आपण म्हणू शकतो आहे, व्यवसाय म्हणू शकतो आहे, तर हे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य भारतामध्ये आहे. मी भारतामध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या स्वरूपाचा व्यवसाय करावा असं कुठलंही बंधन घटनेनं घातलेलं नाही. मग यामध्ये सांगताना सर्व नागरिकांना कोणत्याही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क प्रदान करण्यात आला आहे. आणि हा हक्क खूप व्यापक असून त्यामध्ये उपजीविकेच्या सर्व साधनांचा समावेश करण्यात आलेला आहे. मग यामध्ये सांगत असताना काय सांगितले की भारतामध्ये राहणारा कोणताही नागरिक कोणत्याही स्वरूपाचा पेशा स्वीकारू शकतोय. तो वकील होऊ शकतोय, डॉक्टर होऊ शकतोय, पेंटर होऊ शकतोय, बिझनेसमन होऊ शकतोय, चार्टर अकाउंटंट त्यामध्ये होऊ शकतोय. म्हणजे असं एक ठराविक स्वरूपाचाच पेशा स्वीकारावा असं कुठलंही बंधन जे आहे ही बंधन भारतामध्ये घातलेलं नाही. आणि हा हक्क जो आहे हा खूप व्यापक असून त्यामध्ये उपजीविकेच्या सर्व साधनांचा समावेश होतो आहे. आता उपजीविकेचं साधन म्हणजे काय? आपण विचार करताना मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, तर ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी एखादा व्यक्ती पेशा स्वीकारणार आहे, एखादा व्यक्ती एखादा व्यवसाय सुरू करणार आहे, एखादा व्यक्ती एखादा उद्योगधंदा निर्माण करू शकतोय. तर हे उपजीविकेचं जे काही साधन आहे त्या उपजीविकेच्या साधनामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. काही व्यक्ती जे आहे ते पेशा न स्वीकारता नोकरी करू शकतात, काही व्यक्तींना स्वतःचा एखादा नवीन बिझनेस सुरू करू शकतात, काही व्यक्ती समाजाचं हित लक्षात घेऊन मेडिकल जे काही फील्ड आहे ते फील्डमध्ये जाऊ शकतात. म्हणजे कुठलाही जो काही व्यक्ती आहे या कुठल्याही व्यक्तीला ह्यामध्ये पर्याप्त स्वरूपाची बंधनं राजसंस्थेनं गाठलेली आहेत, पण ते आपण पुढं आपण ती बंधन देखील बघणार आहे. पण आत्ता आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे की व्यवसायाचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. कोणताही पेशा आपण निवडू शकतोय, कोणताही व्यवसाय आपण निवडू शकतोय आणि उपजीविकेचं साधन जे हे साधन आपण त्याला बनवू शकतोय. आता ह्यात मर्यादा काय घातलेली ते आपण पाहिजेत. ह्यामध्ये काय सांगितलं, या हक्कावर राजसंस्था दोन आधारावर पर्याप्त मर्यादा जे आहे किंवा बंधन जे आहे ते बंधनं घालू शकतं. एखादा पेशा आचरण्यासाठी किंवा व्यवसाय व व्यापार करण्यासाठी व्यवसाय किंवा तांत्रिक पात्रता निश्चित करू शकते. मी यामध्ये काय सांगितलं की सामान्य जनतेच्या हितसंबंधाच्या जपणुकीच्या दृष्टीने काही पर्याप्त मर्यादा घालू शकते. तसेच राजसंस्थेला पुढील बाबी करण्याचा अधिकार आहे. समजा तुम्हाला एखादा पेशा स्वीकारायचा आहे, वकील हा पेशा तुम्हाला स्वीकारायचा आहे, तर वकील हा पेशा स्वीकारण्यासाठी राजसंस्था काय करू शकते, तर वकिलाच्या संदर्भामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याची अट घालू शकते. समजा तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे,
MBBS जी काही पात्रता आहे ही पात्रता तुम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे. तर अशा स्वरूपाची जी काही बंधनं आहे ही बंधनं त्यामध्ये घालू शकते. आणि ही बंधनं कशासाठी आहे? कारण त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उल्लेखनीय कामगिरी करणं आवश्यक आहे, किंवा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर जे काही लोक आहेत त्या लोकांना दुरुपयोग किंवा इतर प्रकारे कुठल्याही स्वरूपाची हानी होऊ नये हा देखील उद्देश यामध्ये आहे. मी ह्यामध्ये पहिला भाग आपण जर पाहिला, समजा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून जर काम करायचं असेल तर तांत्रिक ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर त्या संदर्भात मध्ये असणारं जे काही शिक्षण आहे ती शैक्षणिक पात्रता तुम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे. तर अशी बंधनं किंवा अशा ज्या मर्यादा आहेत या मर्यादा राजसंस्था घालू शकते. म्हणजे एखादा पेशा आचरण्यासाठी किंवा व्यवसाय व व्यापार करण्यासाठी व्यवसाय किंवा तांत्रिक पात्रता जे ही निश्चित करू शकते. आणि राजसंस्था स्वतः एखादा व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा किंवा सेवा प्रदान करू शकते आणि असे करताना नागरिकांना त्यातून पूर्णता किंवा अंशता वगळू शकते. म्हणजेच राजसंस्था या व्यवसाय व्यापाराबाबत स्वतःची पूर्ण किंवा अंशता मक्तेदार निर्माण करू शकते. अशा अनेक क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये राजसंस्था स्वतः काम करते. आता ST महामंडळाचा भाग आपण जर त्यामध्ये विचार करू शकतोय. काही सरकारी कंपन्या आहेत, काही कंपन्या ह्या खाजगी स्वरूपामध्ये, म्हणजे अंशतः काही ठिकाणी सरकार स्वतः त्या सेवा ज्या ते सेवा प्रदान करू शकते. आता आपण पाहत असाल सेवा प्रदान करताना व्हॅक्सिनेशनचं काम आहे. तर व्हॅक्सिनेशनचं काम करताना सुरुवातीला फक्त काही जी शासकीय हॉस्पिटल जे आहेत त्या शासकीय हॉस्पिटलमध्येच हे कोविडचं जे काही व्हॅक्सिन आहे ते व्हॅक्सिन दिलं जात होतं. म्हणजे हा देखील भाग जो आहे तो यामध्ये आपण विचार करू शकतो. म्हणजे जी सरकार असेल किंवा राज्यसंस्था जे आहे ते राज्यसंस्था एखाद्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये अंशतः काही लोकांना वगळू शकते किंवा पूर्णतः देखील वगळू शकते. आपण बँकिंग क्षेत्र जर पाहिलं तर बँकिंग क्षेत्रामध्ये अंशतः खाजगी क्षेत्र आहे, अंशतः सरकारी क्षेत्र आहे. अनेक कंपन्या, आता वाहतुकीच्या बाबतीमध्ये देखील आपण विचार करू शकतोय, ST महामंडळाच्या बाबतीमध्ये विचार करू शकतोय. अनेक स्वरूपाच्या वित्त संस्था आहेत. तर काही ठिकाणी शासनानं मक्तेदारी देखील निर्माण केल्या. आता रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर रेल्वेच्या बाबतीमध्ये ही इतर जे काही लोक आहेत, खाजगी व्यक्ती जे आहेत, ह्या खाजगी व्यक्तींना पूर्णतः वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे पूर्ण मालकी कोणाची आहे तर शासनाची आहे. तर अशा स्वरूपामध्ये मक्तेदारीचा जो काही विचार आहे तो विचार देखील शासन करू शकतं, राजसंस्था करू शकतं. मी हे 2 मर्यादा आहेत. एक मर्यादा काय आहे की तुम्ही एखादा पेशा जर स्वीकारायचा असेल, एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या संदर्भामध्ये असणारी शैक्षणिक पात्रता, तांत्रिक ज्ञान तुम्ही पूर्ण करणं असं आवश्यक आहे. तर अशी मर्यादा घालू शकते, अशी अट घालू शकते. आणि दुसरं म्हणजे काय की एखाद्या क्षेत्रामध्ये राजसंस्था स्वतः सेवा देऊ शकते किंवा काही लोकांना वगळू शकते, अंशतः वगळू शकते किंवा पूर्णतः वगळू शकते. अंशतः आपण जर बघितलं तर बँकिंग क्षेत्र विचार करू शकतोय किंवा वाहतूक क्षेत्र विचार करू शकतोय. आणि पूर्णतः आपण जर विचार केला तर रेल्वे महामंडळ असेल किंवा टपाल सेवा. आता टपाल सेवेच्या बाबतीमध्ये देखील कुरिअरच्या अनेक स्वरूपाच्या सेवा उपलब्ध आहेत. तर असा भाग जो आहे तो असा भाग यामध्ये जी राजसंस्था जी आहे ते राजसंस्था यामध्ये करू शकते. आता ही व्यवसायाचं जे काही स्वातंत्र्य आहे त्या व्यवसायाच्या स्वातंत्र्यामध्ये मात्र अनैतिक व्यवसाय जो आहे, उदाहरणार्थ महिला व बालकांचा अपव्यापार किंवा घातक व्यवसाय, स्फोटके, घातक औषधे करण्याचा पूर्ण हक्क समाविष्ट नाही. राजसंस्था असे व्यवसाय पूर्णपणे प्रतिबंधित करू शकते किंवा परवान्याद्वारे नियमित करू शकते. म्हणजे व्यवसायाचं स्वातंत्र्य देताना त्यामध्ये देखील जे अनैतिक व्यवसाय आहेत, महिला व बालकांचा अपव्यापार, हे पूर्णपणे त्यावर बंदी घातलेले. आणि जे घातक व्यवसाय आहेत, औषधाची निर्मिती करणं, स्फोटकाची निर्मिती करणं, फटाक्याचे जे काही कारखाने असतील तर अशांना देखील परवानगी देऊ शकते. कधी देऊ शकते तर विशेष स्वरूपाचा परवाना किंवा विशिष्ट जी काही कार्यपद्धत असेल ती जर त्यांनी पूर्ण जर केली असेल तर त्यांना परवान्याद्वारे ते काम करण्यासाठी परवानगी ही परवानगी देऊ शकते. तर अशा प्रकारे आपण आजचा जो काही भाग आहे तो आजचा भाग आपण पाहत असताना कलम क्रमांक 19 आणि त्या कलम क्रमांक 19 मध्ये आपण काय केलं की एकूण 6 स्वरूपाची स्वातंत्र्य जे आहेत ही स्वातंत्र्य आपण अभ्यासलेले आहेत. पुढचं जे काय आहे कलम क्रमांक 20चा जो काय भाग आहे तो आपण पुढचा जो तास असेल पुढच्या तासाला घेणार आहे. अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. कलम क्रमांक 19 खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये एकूण आपल्याला 6 स्वरूपाची स्वातंत्र्य जे आहेत ही स्वातंत्र्य ह्यामध्ये दिलेली आहेत. 6 स्वरूपी स्वातंत्र्य आहेत. अगोदर मूळ जी काही घटना होती त्या मूळ घटनेमध्ये किती होते? 7 होते. एक त्यामधून वगळण्यात आले. ठीक आहे. राहिलेला जो काही भाग आहे हा राहिलेला भाग आपण पुढचा जो काही तास आहे या पुढच्या तासाला आपण पाहणार आहोत. ओके, थँक्यू.